हे माझं गार्डनचे 2 भाग केलेत, डेकोरेटिव्ह गार्डन आणि मेडिसिनल आणि फुलं असं हे एका साईडला आहे. ह्याच्यामध्ये गोकर्ण आहे, कृष्णकमळ आहे, ओवा आहे, इथे कोरफड आहे, ऑलस्पाइस आहे, मागे अनंत आहे, सोनटक्का आहे, हे ओडोमास आहे, ह्याच्यात कमळं आहेत, इथे शेवगा आहे, हे वेगळ्या प्रकारचं जास्वंद आहे ज्याच्यामधून असं फुलामधून हा असा तुरा येतो बाहेर आणि तो पण फुलासारखाच दिसतो. सोनचाफा आहे. हे जे आहे हे अन्नपूर्णा म्हणतात. भातामध्ये जर आपण शिजवताना हे टाकलं तर खूप छान सुगंध येतो. गुलाबाची झाडे आहेत वेगवेगळ्या प्रकारची, बोगनवेल आहे, गवती चहा, कढीपत्ता, असे डेकोरेटिव्ह काही फुलं, जास्वंद, हा पण सोनचाफा, गुलाबी, जास्वंद, मोगऱ्याची खूप सारी झाडं आहेत. आता उन्हाळ्यामध्ये एक पूर्ण बहर येऊन गेला. ही झाडं पूर्ण फुलांनी भरली होती, आता परत बहर यायला सुरुवात झालं आहे. मोगऱ्याच्या वेगवेगळ्या जाती लावल्यात. मागे एक जोरा आहे, इथे व्हाईट लिली आणि असं गोल्डन पाम असे हे शोचे पाम आहेत. हा चाफ्याचाच वेगळा प्रकार आहे, हा पण आणि हा पण. ही 10-10 वर्ष जुनी झाडं आहेत. आपल्याला खाली माती आहे लिमिटेड, आपण दरवर्षी त्यातली माती बदलून परत हे करतो आणि हे खूप मोठं होत नाही. हे अंजीर आहे, मागे चिक्कू आहे. ह्याच्यात आपण कंपोस्ट खत तयार करतो. ह्या बाजूला हे गुळवेल आहे. इकडे सगळी फळझाडं आणि भाजीपाला लावला आहे. ह्याच्यात मी जीवामृत तयार करते. इथे वडाचं झाड आहे, तेही खूप जुनं आहे. निरगुडीचा पाला आहे. गेल्या वर्षी ज्या कोया मी झाडांमध्ये टाकल्या होत्या त्या आता रुजल्यात. त्या परत आपल्याला त्याचं क्राफ्टिंग करून लावायच्या. मागे आळू आहे. हे जे छोटे छोटे वाफे दिसतात ह्याच्यात मी मेथी, पालक, कोथिंबीर असं वेगवेगळं बदलून बदलून भाजीपाला घेते. इथे चेरी टोमॅटो होता, इकडे उंबर आहे. ह्याच्यावर मी वेल चढवत असते वेगवेगळे. इथे डाळिंब आहे, हा आवळा आहे छोटा, इथे पण डाळिंबाचं झाड आहे. हे केळी आहे, मागे संत्री, मोसंबी, इडलिंबू असं आहे. हा खाऊच्या पानाचा वेल आहे. हे आंब्याचे वेगवेगळ्या जातींचे झाडं आहेत, जुनी आहेत, 5-6 वर्षाची जुनी आहेत. आणि राजापुरी आहे, केशर आहे, अजून पायरी आहे आपल्याकडं, हापूस आहे. याच्यात पुदिना लावला. हे एक 20-22 वर्ष जुनं हे झाड आहे. आधी छोटं कुंडीत होतं, आता हे एवढं मोठं झालं आहे. मधुमालती आहे. आंब्याच्या अशा वेगवेगळ्या जाती आहेत आपल्याकडे. इथे परत चिक्कू आहे. हा हापूस आहे, हा केशर आहे. इथे हा खाली आला, हा राजापुरी आहे. अशा वेगवेगळ्या जाती आपण आंब्यांच्या लावल्यात.